मग या तपाने काय झालेले आहे? मुळामध्ये हे तप म्हणजे महाघोर तप आहे. हा तपामुळे अस्तित्वाच्या व्यक्त होणी शरा दिसते चांगुलपणी. मग थोडक्यामध्ये जे अंग आहे ते वाळून गेलेले आहे, काष्टापरी ते अंग झालेले आहे, एका तृणाप्रमाणे, एका काठीप्रमाणे, आणि सर्व अंगावरती शिरा दिसत आहे. त्वचा अस्थि ह्या पूर्णपणे गेलेल्या आहेत. म्हणजे सदनमो जारी गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब कॉलेज गोरक्षनाथ बाबा कॉलेज अलक निरंजन आदेश. गेल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की मच्छिंद्रनाथ महाराज हे त्यांच्या वडिलांची नजर चुकवून आता बद्रिकाश्रमी म्हणजे बद्री केदारकडे आता निघालेले आहेत. याच्यामागे त्यांचं मूळ किंवा मुख्य हेतू काय असेल तर तो तप हे करणं किंवा ईश्वर प्राप्ती करणं. शेवटी हे दैवी अवतार आहेत, तर ह्यांचा मुख्य हेतू जो त्यांना सार्थ करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांनी आता पावले टाकलेले आहेत. आता आजच्या भागामध्ये आपण पुढे काय घडणार आहे ते आपण पाहूयात. मच्छिंद्रनाथ महाराज हे भ्रमण करत आता अद्वैत वनामध्ये आलेले आहेत. अद्वैत वन जे उत्तर दिशेकडे म्हणजेच बद्री केदार या विभागामध्ये येते. त्या अनुषंगाने ते मच्छिंद्रनाथ महाराजांनी 12 वर्ष तप करणार आहे असे इथे नेम म्हणजेच संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने ते ओवी खूप सुंदर येत आहे. पहा, दृष्टी चुकवणे गमने भ्रमण करता अद्वैत वनात सुडाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योग धर्म तेथे 12 वर्षोत्तमोत्तम योगा लागे आचारला. बरं, त्यांनी 12 वर्षाचं तप करणार आहे असा संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी जागा म्हणा किंवा जे जंगलामध्ये जे स्थान आहे ते उत्तम स्थान पाहून त्यांनी तिथे तपात आचरण केलेलं आहे. परंतु पहा, समजून घ्या, नाथांनी किंवा इवन म्हणाल की कोणत्याही नाथांनी जे तप केलेलं आहे ते साधारणपणे किंवा साधारण मनुष्याला घडून येईल अशा पद्धतीचं कोणतंच तप हे नाथांचं नाही आहे. मुळामध्ये कोणत्या साधारण मनुष्याला हे तप घडूही शकणार नाही अशा अनुषंगाचे तप हे नाथांनी केलेले आहेत. त्याच अनुषंगाने मच्छिंद्रनाथ महाराजांचा विचार केला तर मच्छिंद्रनाथ महाराजांनी याच्यामध्ये वर्णन असे आम्हाला मिळते की पादागुष्ट लोहकंटक करू नये. म्हणजे ज्याला म्हणूयात की ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज हे आसन किंवा ज्याला आपण म्हणू की या अनुषंगाने ते तपाला बसलेले आहेत, त्यांनी त्यांची दृष्टी पूर्णपणे ऊर्ध्व केलेली आहे. म्हणजे पूर्णपणे दृष्टी ही अशी वर करून आणि कर्पासमय ज्याला आपण म्हणूया की जे हवा किंवा हवेद्वारे जे काही भक्ष्य मिळेल, थोडक्यामध्ये हवाच खाऊन जगणे अशा पद्धतीचं तप हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे 12 वर्षाचा जो तपाचा नेम पकडलेला आहे किंवा संकल्प केलेला आहे, याच्यामध्ये कोणतंही भक्ष्य किंवा कोणतंही आपण काही गोष्टी खाणार नाही आहे, कोणताही आहार याच्यामध्ये घेतला जाणार नाही. फक्त हवेच्याद्वारे किंवा हवाच आपण खाऊन किंवा हवा हे आपण गिळून हे तप करणार आहोत. एवढं कडक किंवा कठीण पद्धतीचं तप हे मच्छिंद्रनाथ महाराजांनी आचरण केलेलं आहे. याचे सुद्धा वर्णन आपल्याला अध्यायामध्ये सापडते. पहा, अध्यायामध्ये ते स्पष्टपणे उल्लेख येतो की लोहकंटक पादागुष्ट देवने तप करीत असे, हृदय वायूचे करुणी भक्षण, दृष्टी अर्का देवने दान, वाचा करिणी कृष्ण अर्पण, हरिभजनी मिरवला. म्हणजे हे तीव्रपणे किंवा किती खडतर पद्धतीचं तप हे साक्षात मच्छिंद्रनाथ महाराजांनी केलेलं आहे. याचा उल्लेख आपल्याला इथे सापडतो की लोहकंटक पादागुष्ट, थोडक्यामध्ये आपल्या पाठीमागे अशी लोह किंवा ज्याला आपण सळई म्हणू हे पाठीमागे उभी केलेली आहे. आणि पूर्णपणे थोडक्यामध्ये याचा अर्थ जर पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केला तर आपला हा जो भाग आहे याच्या खालीच पूर्णपणे एक लोह सळई ज्याला आपण म्हणूया किंवा लोखंडी सळई ही जमिनीपासून उभी करायची आणि ती इथे लावायची थोडक्यामध्ये. आणि जेणेकरून इथे का लावायची का तर ही जी मान आहे ही खालती आली नाही पाहिजे तप करताना. म्हणजे एवढ्या कडक पद्धतीचं तप मच्छिंद्रनाथ महाराजांनी आचरण केलेलं आहे. आणि पूर्णपणे ऊर्ध्व दृष्टी करून जे काही भक्ष्य असेल किंवा खाणं असेल ते फक्त ऊर्ध्व वायूचं गमन करूनच ह्या गोष्टी पूर्णपणे तपामध्ये आचरण केलेले आहेत. एवढ्या कडक पद्धतीचं मच्छिंद्रनाथ महाराजांनी ते केलेलं आहे. मग या तपाने काय झालेले आहे? मुळामध्ये हे तप म्हणजे महाघोर तप आहे. हा तपामुळे अस्तित्वाच्या व्यक्त होणी शरा दिसते चांगुलपणी. मग थोडक्यामध्ये जे अंग आहे ते वाळून गेलेले आहे, काष्टापरी ते अंग झालेले आहे, एका तृणाप्रमाणे, एका काठीप्रमाणे, आणि सर्व अंगावरती शिरा दिसत आहे. त्वचा अस्थि ह्या पूर्णपणे गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या स्किन किंवा आपण त्वचा म्हणू ही पूर्णपणे जाऊन तिथे फक्त हाडं किंवा ज्याला अस्थि म्हणू हेच उरलेलं दिसत आहे. म्हणजे एवढं खडतर तीव्रपणे तप साक्षात मच्छिंद्रनाथ महाराजांनी ईश्वर प्राप्ती करण्यासाठी केलेला आहे. याचा सर्व उल्लेख आपल्याला इथे सापडतो. पण आता हे होत असताना पहा, तिथे अचानकपणे काय होतंय की ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्रांगी जाणवतं तो तेथे अकस्मात आत्रे नंदन पातला. म्हणजे हे एवढं तप खडतरपणे चालू असताना काही कालांतराच्या नंतर तिथे साक्षात प्रभू श्री आत्रे नंदन म्हणजे दत्त महाराज हे तिथे येत आहेत. बरं, ते येण्यापूर्वी सुद्धा त्यांनी खून काही ते दिलेली आहे किंवा त्यांचा उल्लेख थोडक्यामध्ये इथे काय येतो पहा. इनडायरेक्टली त्या ठिकाणामध्ये जिथे मच्छिंद्रनाथ महाराज हे तप करत आहेत तिथे येण्यापूर्वी दत्त महाराज आणि उमारमण म्हणजे महादेव आणि दत्त महाराज यांची भेट घडत आहे. ती भेट कुठे घडलेली आहे? ते एका शिवालयामध्ये म्हणजे महादेवाचं मंदिर आहे त्या विपिन म्हणजे त्या जंगलामध्ये. त्या जंगलामधल्या मंदिरामध्ये अत्रेनंदन म्हणजे दत्त महाराज आणि महादेव हे अगोदर एकमेकांना भेटत आहेत. एकमेक योग क्षेम याबद्दल जे काय वार्तालाप आहे तो होत आहे. आणि तो झाल्याच्या नंतर ते आता मच्छिंद्रनाथ महाराजांकडे येणार आहेत. कारण पहा, हे भक्त आणि देव किंवा देव आणि गुरु ह्या सर्व जी घडामोड आहे ही लिहिलेली आहे.
हे पूर्ववत आहे, हे निश्चित आहे, हे नियोजित आहे। त्यामुळे आता मत्स्येंद्रनाथ महाराजांकडे जाण्यापूर्वी ह्या दोघांचा वार्तालाप होत आहे आणि खऱ्या अर्थी आता नाथपंथाची सुरुवात ही मत्स्येंद्रनाथ महाराजांची इथून होणार आहे। कारण यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की जेव्हा आदिनाथ हे माता पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असतात, ते ब्रह्मज्ञान हे मत्स्येंद्रनाथ महाराज हे मत्स्य उदरे असतानाच ऐकतात आणि तिथे सुद्धा महादेव हेच वरदान देतात की बद्रिका स्थानी म्हणजे बद्री केदारला तू आल्याच्या नंतर मी तुला तिथे सनात करील किंवा जे सचिन्ह आहे, जे नाथपंथाची चिन्ह आहेत ते मी तुला बहाल करेल, असं संपूर्णपणे वर्णन यापूर्वीच्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलेलं आहे। मग त्याच अनुषंगाने आता हे जे काही घडामोड म्हणा किंवा ह्या सर्व गोष्टी होत आहेत ते त्याला उद्देशूनच होत आहेत। आता दत्त महाराज आणि मत्स्येंद्रनाथ महाराज म्हणजे महादेव, दत्त महाराज आणि मत्स्येंद्रनाथ महाराज यांच्या भेटीचं जे वर्णन आहे, यांच्या भेटीमध्ये झालेला जो संवाद आहे तो आपल्या द्वितीय अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे दुसरा अध्याय हा संपूर्णपणे गुरु आणि शिष्य यांच्या भेटीचा हा अध्याय आहे। मत्स्येंद्रनाथ महाराज आणि दत्त महाराज यांच्या भेटीचा हा अध्याय आहे। त्यामुळे आत्ताच्या या भागापासून आपल्या दुसऱ्या अध्यायाला खऱ्या अर्थी सुरुवात होत आहे। पहा किती सुंदर वर्णन इथे आलेलं आहे। ज्यावेळेस दत्त महाराज आणि महादेव हे जंगलामध्ये फिरत असताना जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करीत ते राहते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंदर देखला त्यांनी दृष्टी बाळतून पाठपोटी अस्तित्वाच्या उरल्यापै। म्हणजे जेव्हा मत्स्येंद्रनाथ महाराज हे त्यांच्या दृष्टीला पडतात किंवा दत्त महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांपाशी येतात तेव्हा तिथे काय वर्णन आलेलं आहे की जे घनघोर तप केलेलं आहे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी, त्यामुळे त्यांच्या त्वचा ही जाऊन फक्त अस्थि तिथे उरलेले आहेत, जेणेकरून सर्वांगावरती शिरा ज्या अंग आहेत म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगावरती शिरा हा स्पष्टपणे दिसत आहेत। त्याच्यामध्ये जटा पिंगट नखे जळमट म्हणजे जटा या दिसत आहेत, नखे हे जळमट झालेले आहेत, कंठकारी पादागुष्ट कार्पासमय झाली दृष्ट म्हणजे जी दृष्टी आहे ती सुद्धा कार्पासमय म्हणजे शांत पद्धतीची दृष्टी ही नाथसाहेबांची तिथे झालेली आहे। त्वचा लिपटली असतीसी संपूर्ण असती म्हणजे जे हळं आहेत त्याच्यावरती ती त्वचा आता लिपटलेली आहे। सर्वांगी शिरा टटळाट दिस्यावनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द होते चलन वलन नयनांचे म्हणजे त्यांच्याकडे पाहून फक्त त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर येत आहेत तेही मंद स्वरूपामध्ये किंवा साध्या नाजूक आवाजामध्ये शब्द येत आहेत। त्या अनुषंगाने एवढं खरतर तप हे ते मत्स्येंद्रनाथ महाराजांनी केलेलं आहे। ऐसा पाहुणे तपोजेते विस्मय करते आपले पोटी म्हणते ऐसा कलीपाठी तपी न कोणीच। नक्कीच याच्यामध्ये किंवा नाथसाहेबांकडे पाहिल्याच्या नंतर साक्षात दत्त महाराजच मनामध्ये किंवा महादेवाला म्हणतात की एकमेकांकडे ते दोघं जण पाहत आहेत आणि ते म्हणत आहेत की असा या कलिपाठी म्हणजे कलियुगामध्ये असा तपश्रेष्ठी होणं म्हणजे शक्यच नाही। हा कोण आहे किंवा कलियुगामध्ये जर हा अवतार आहे मत्स्येंद्रनाथ महाराजांचा जो ज्या अर्थी अवतार असून सुद्धा अशा पद्धतीचं तीव्र तप यांनी आचरण केलेलं आहे, तीव्र तपाचं यांनी सुरुवात केलेली आहे, हा निश्चितपणे श्रेष्ठ आहे असं गौरव उद्गार थोडक्यामध्ये दत्त महाराजांनी उमारमण म्हणजे महादेवानी हे मत्स्येंद्रनाथ महाराजांप्रती काढलेले आहे। अहो विश्वामित्र दिसतो तपी हा मुकुट म्हणे तपार्थ कामना अंत करणे कोणी आधी उदेली। मग दत्ताच म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येतं तुम्ही जाऊन कामने ते विचारावेत आहे ते कवना आरती कैसा भाव उचंबळाला कामार नवत तरी लिप्स्याचं समळ ठावत काय तोही पहा। याच्यामध्ये थोडक्यामध्ये जसे विश्वामित्रांनी तप केलेले होते त्या अनुषंगाने हे सुद्धा तपस्वी विश्वामित्रांसारखं तप केलेलं जे तप सामर्थ्य आहे ते मत्स्येंद्रनाथ महाराजांचे तिथे दत्त महाराजांना दिसलेले आहे। आणि त्याच्यानंतर उमार म्हणजे महादेव म्हणत आहेत की आता एक काम करा, तुम्ही स्वतःच जावा आणि त्यांच्या कानामध्ये तुमचा गुरुमंत्र असेल किंवा अगोदर त्यांना या तपातून उठवण्याची जी चेष्टा आहे ही करायचं सामर्थ्य तुम्ही स्वतः जाऊन करावे असं महादेव हे दत्त महाराजांना म्हणत आहेत। आणि त्या अनुषंगाने आता दत्त महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या समोर उभे राहत आहेत।